तर या कार्यक्रमावर आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास अन्य घडामोडी बघूया. पंतप्रधान मोदी यांना ना यमुनेशी देणं घेणं आहे ना छठपूजेशी. त्यांना फक्त मतं हवी आहेत. मतांसाठी मोदीजी काहीही करतील, अगदी लोकांसमोर नाचायलाही तयार होतील. परंतु निवडणुकीनंतर हेच मोदीजी सामान्य जनतेत नव्हे तर अंबानींच्या लग्न सोहळ्यात आणि सूटबूटवाल्यांच्या गर्दीत दिसतील, अशी टीका राहुल गांधींनी केली. आणि मोदींनी महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही राज्यातल्या निवडणुका चोरल्याचा पुन्हा एकदा आरोप केलेला आहे. बिहारमधील प्रचार सभेदरम्यान राहुल गांधी बोलत होते, त्यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली. उनको यमुना से कुछ लेना देना नहीं, उनको छठ पूजा से कुछ लेना देना नहीं, उन्हें सिर्फ आपका वोट चाहिए। अगर आप कहोगे नरेंद्र मोदी जी आप ऐसा ड्रामा करो वोट के लिए, वो कर देंगे। जो भी करवाना है करवा लो। मैं कह रहा हूं आप उनको कहो कि देखो भैया हम आपको वोट देंगे, आप स्टेज पे आके नाच लो, वो नाच लेंगे। जो भी करवाना है चुनाव से पहले करवा लो, चुनाव के बाद नरेंद्र मोदी नहीं दिखाई देंगे। चुनाव के बाद नरेंद्र मोदी जी अंबानी जी की शादी में दिखाई देंगे, सूट बूट वालों के साथ दिखाई देंगे, किसानों के साथ मजदूरों के साथ नहीं दिखाई देंगे। इसीलिए वो आपकी वोट चोरी में लगे हुए हैं। तर ही टीका केली होती राहुल गांधींनी आणि त्यानंतर आपला मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा आग्रहीपणे मांडलेला आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदींनी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातल्या निवडणुका चोरल्या असाही आरोप त्यांनी केलेला आहे. बिहारमधल्या प्रचार सभेदरम्यान राहुल गांधींनी ही टीका केली.